लोकसभा निवडणूक झाली असली तरी पवार विरुद्ध पवार असा संघर्ष अद्यापही सुरू आहे। पाहूया। अजित पवार गटाचे अनेक आमदार संपर्कात, पवारांनी त्यांच्या मतदारसंघातील उमेदवारही ठरवले। रोहित पवारांचा दावा, तर सर्व आमदार आमच्यासोबत असल्याची अजित पवार यांची प्रतिक्रिया। बारामतीचा निकाल आश्चर्यकारक, मीच कमी पडलो। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीमधील पराभवाची जबाबदारी स्वीकारली। लोकसभा जिंकल्यानंतर सुप्रिया सुळेंचं अजित पवार यांना चॅलेंज। इंदापूरमधील छत्रपती कारखाना लढवायचा, जिंकायचा आणि रुळावर आणायचा, सुप्रिया सुळे यांची घोषणा। मी निवडणुकीमुळे सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांना इशारा दिल्यानंतर अजित पवार यांचा देखील प्रत्युत्तर। विधानसभेला दडपशाही खपवून घेतली जाणार नाही, सुप्रिया सुळे यांचा अजित पवार यांना इशारा। पवार कुटुंब पुन्हा एकत्र येणं आता शक्य नाही। 70% कुटुंब एका बाजूला तर एक कुटुंब एका बाजूला, रोहित पवारांच्या मातोश्री सुनंदा पवार यांचं वक्तव्य। येत्या 5 दिवसांमध्ये केंद्रात बदल होऊन खासदार सुप्रिया सुळे कृषी मंत्री होतील, शरद पवार गटाच्या रोहित पवारांचा मोठा दावा। रोहित पवार बारामती विधानसभा निवडणूक लढणार नाहीत, मात्र शरद पवार बारामतीमध्ये योग्य उमेदवार देतील। स्वतः रोहित पवार यांची माहिती, अजित पवार यांच्यासमोर कुणाचं आव्हान असेल, बारामतीकरांचं लक्ष। अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यंदा विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता, बारामती विधानसभा मतदारसंघात चाचपणीची चर्चा।